मंदिरी अंगणवाडीच्या जवळी आपल्या सर्वांची माऊली। हाय गाईज, रोहित जोशी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज काळुंबा देवीची पालखी आमच्या दत्त मंदिरामध्ये येऊन बसलेली आहे आणि गावदेवी काळुंबा माते ही दरवर्षी गावाच्या म्हणजे गावाचे जे काही नवस असतील तर ती घेण्यासाठी गावामध्ये फिरत असते। होळीच्या टायमामध्ये फिरत असते ती। आज दत्त मंदिरामध्ये तिचा पालखी बसलेली आहे आणि आज ती नवस घेण्यासाठी ती खास आलेली आहे। भक्तजन सगळे म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागली की आई आपल्या प्रत्येकाच्या दाराशी येऊन आपले नवस घेऊन तिने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि अशीच इच्छा सगळ्यांची पूर्ण झाली। आणि आज ती खरोखर होळीच्या निमित्ताने आणि होळीच्याच सणाला ती बाहेर गावोगाव हिंडते आणि भक्तजनांना सगळ्या भाविकांना मनसोक्त भेटते आणि सगळ्या भाविकांना तिचं दर्शन होतं। अशाच प्रकारचे आता आपण आईचं आपण नवस घेऊन जाणारच आहोत, तर तिथपर्यंत आपण तयारी करतो नवस घेऊन जाण्याची। मित्रांनो की आता गावदेवी काळुंबा माते जी आपल्या भक्तजनांचे नवस घेते, नवस घेण्यासाठी लागलेली आहे आणि प्रत्येक जण आपला नवस घेऊन आलेला, मन्नत घेऊन आलेलं की देवी माते की आमचा नवस पूर्ण कर। गुरु महाराजांच्या मंदिरामध्ये ती आहे बघता असं तुम्ही सुंदर असं तिचं रूप गावाच्या रक्षणासाठी उभी आहे, गावाच्या रक्षणासाठी धावून येते आणि अशीच गावदेवी काळुंबा माते आता नवस घेण्यासाठी प्रत्येकाच्या मंदिरामध्ये येऊन ती नवस घेते। आपल्या हेमांगी सूर्यवंशी मनुष्यात चार गाते समाने लाल होते होते वासना निघालाय मतावार होता सगळ्यांना हार गाते करते गंगा पार आनंदा हिंदेशे परंबा हिंदेशे लावाये लावतो तो तुम्ही बघताय की आता आमच्या गावामध्ये दत्त मंदिरामध्ये गावदेवी आई ही येऊन मंदिरामध्ये बसलेली आहे आणि ती प्रत्येक भाविक भक्तजनांचे नवस घेते। आपण दुरून लांबून येतो, तिच्या दरबारी जातो, दर्शन घेण्यासाठी जातो, तिच्यासाठी आपण आपल्यासाठी नवस तिच्या समोर मागण्या घालतो की माझं सगळं चांगलं होतं। पण आज शिमग्यामध्ये ती देवी प्रत्येकाच्या घरोघरी येऊन नवस घेते आणि प्रत्येकाच्या घरी घरी येऊन ती वास करते। आता प्रत्येक मंडळामध्ये येऊन बसते, प्रत्येक काय प्रत्येक गावामध्ये जाऊन बसते। पण तुम्ही बघताय की आता आमच्या दत्त मंदिरात येऊन परत ती आता गणेश मंदिरात जाऊन बसणार आहे, त्याच्यानंतर परत राम मंदिरात जाऊन बसणार आहे।
अशा पद्धतीने आई काळोबा माते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नवस घेते आणि त्यांची मनोकामना पूर्ण करते. बघा तुम्ही नवस घेताना बघतायच तुम्ही कशा प्रकारे नवस घेतायत. आता आमचे भगत रामचंद्र तर तुम्ही बघताय की आता ते रामचंद्र खाडे जो आपल्या काळोबा देवीचा भगत होता त्याचा काही महिन्याभरातच त्यांचं निधन झालं. पण आता त्यांची जागा चालवण्यासाठी दत्ताराम खाडे हे ते आता त्यांची जागा चालवत आहेत आणि अशा प्रकारे चांगले सुंदर असे नवस घेत आहेत की जे देवीपर्यंत पोहोचावे आणि देवीने आमची सगळी कामं पूर्ण करावी अशा पद्धतीने ते नवस घेत आहेत. चला तर मित्रांनो आपण बघूया कशा पद्धतीने अजून नवस घेत आहेत. अजून खूप असे लोक आलेले आहेत नवस घेण्यासाठी. नंतर आता आपला नवस आलेला आहे आणि आता आपण आता नवस देतो देवीजवळ मन्नत मागूया देवीजवळ नंतर आता आपला नवस आलेला आहे आणि आता आपण आता नवस देतो देवीजवळ मन्नत मागूया देवीजवळ मित्रांनो आता आपला नवस देऊन झालेला आहे आणि आता इथून दत्त मंदिरापासून ते गणेश मंदिरामध्ये आता जाऊन बसणार आहे. आणि खरोखर माझ्या आई काळोबा मातेचं खूप मोठं सत्व आहे आणि तिने एकदा काम जर स्वीकारलं नाही करायचं तर अख्ख्या गावकीचं काम ते स्वीकारून दाखवते. आणि खरोखर अशी शक्तिशाली आई आमची हाकेला धावणारी गावदेवी ग्रामदेवी काळोबा माता ही आमची गावाची रक्षण करणारी आई आहे जी लेकरांच्या हाकेला धावून येते. अशा प्रकारे त्याचप्रमाणे आमचा गावाच्या बाहेर असणारा जो हेलोबा देव याला म्हणतो आम्ही असा तो देखील आमच्या गावाचं रक्षण करतो. हे दोघं भाऊ बहीण आहेत आणि अशा पद्धतीने आमच्या गावाचं रक्षण करतात. ही आमची गावदेवी काळोबामध्ये हाकेला धावणारी आहे. अशाच पद्धतीने आता आम्ही तिचं नवस दिलेलं आहे. ती वर्षभराच्या तिचं नवस बोललेले वाचन पूर्ण करते. चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आता आज संध्याकाळी आंबवणीची पालखी येणार आहे तर ती पालखी थेट बागमाळ्यामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर 1-2 तारखेला रात्री आपल्याकडे येणार आहे. तर चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया.